गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि फायनली मी तुमच्या कॉमेंटची रिप्लाय द्यायला आलेली आहे. सो सकाळीच ब्लॉग चालू केलेला आहे आता. तर मी उठले 6:30ला आणि डब्बा बिब्बा झालेला आहे रेडी. हे गेलेले आहेत कामाला. तर मी विचार केला की आज तुमची कॉमेंटची रिप्लाय देते मी जरा. ब्लाऊज ऑनलाईन क्लासेस कधी चालू करणार आहे. सो विषय असा आहे की लिंकचा प्रॉब्लेम होतोय. लिंक माझी चालू नाही होते. वेबसाईट बनवायला लागेल, त्याला पण टाइम लागतो भरपूर मला. तर यांना पण टाइम नाही, मला पण टाइम नाही. बघू आता काय करायचं काय नाही ते. आणि त्याच्या पहिले मला सगळे व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये टाकावा लागेल. म्हणजे मी जे जे काही शिवलेलं आहे बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत ते सगळं मला लिंकमध्ये टाकावं लागेल. तेव्हाच तुम्हाला मग ते लिंक ओपन केल्यावर ते सगळं दिसेल. तर तेच त्याला भरपूर टाईम आहे, भरपूर सगळ्या काही गोष्टी करायला लागेल. ते वन डेसाठी नाही होणार म्हणून. सो लवकरच चालू होईलच, बघू. आय होप मला पण करायचं चालू, कारण की तुमच्यासाठी तुमची भरपूर कॉमेंट आहेत की तू कधी करशील कधी करशील. तर ऑफलाईन तर मी घेतेच, पण ऑनलाईनला इश्यू होतोय. तो ऑनलाईन बघूया आपण काय होतं काय नाही तो. सो आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनवरती. का विषय इजा कॉमेंट आहे की तुला ब्लॉग करायला जर जास्त टाईम नसेल तर तू मिनी ब्लॉग कर. बट ब्लॉग आणि मिनी ब्लॉग सेमच असतं. थोडेफारच क्लिप त्याच्यामध्ये जॉईंट होतात. पण असं काय नाही, मी 1-2 दिवसाचा गॅप घेऊन परत ब्लॉग बनवू शकते, असं काय नाही आहे. पण सध्या तर कसं ते घरात तेच 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 म्हणून मला पण कसं तरी वाटतं दाखवायला. म्हणून मी ते काही गोष्टी दाखवत नाही आता जास्त कामं बिमाचे. तर आपण चॅलेंजिंग ब्लॉग बनवणारच आहोत. तर बघूयात, तो पण ब्लॉग बनवायचाच आहे मला अजून. सो लवकरच ट्राय करेल मी न्यू काहीतरी कॉन्टेंट घेऊन यायला. थोडासा टाईम द्या, कारण की सध्या माझी पण वर्क चालू आहे, यांचं पण वर्क चालू आहे. आणि दुसरी गोष्ट अशी का मिनी ब्लॉग करायला काय हरकत नाही आहे, पण अजून मी कधी केला नाही म्हणून मला कसं तरी वाटतं. पण मी ट्राय तर करेलच. सो बघूया, आपण ट्राय एकदा करूया. एलिगन्स नेल्स बाय अक्षू असं काहीतरी नाव आहे आय डीचा. तर तिचा मेसेज असा आहे का दादावरती प्रँक कर. पण आम्ही कॉमेंट सेक्शनवर नाही सांगू शकत, कारण की दादा पण बघतो. येस बरोबर, ते पण बघतात, तर तुम्ही सांगू नाही शकत. पण मी काहीतरी विचार करायला कॉन्टेंट करायचा. आणि मी असं तसं न सांगून नाही, कारण अचानक मध्ये प्रँक व्हिडिओ बनवणार आहे. सो त्याच्यात स्टेट येऊन राहा, लवकरच येईलच. गीता म्हात्रे हिच्याकडून मला एक कॉमेंट आहे की किती शायनिंग मारते तू, फेक आय डीवरून दुसऱ्यांना कॉमेंट करतेस. तर माझ्या तोंडावरून वाटतो की मी फेक आय डी करेल, दुसऱ्यांना कॉमेंट करेल. दुसऱ्यांना कॉमेंट करायची गरजच काय मला आय डी होती की माझ्याच घरात राहतात, मी तोंडावरती बोलू शकते ना. तर पहिली गोष्ट कसं असतं, आपल्या घरातल्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. तर तुम्ही काहीच माहीत नसताना फक्त तोंड बघून डिक्लेअर करू नका काय गोष्टी. आणि दुसरी गोष्ट, मी पहिल्याचे ब्लॉग माझे जाऊन बघा, जेव्हा माझं नवीन नवीन लग्न झालं ते जरा एकदा ब्लॉग जाऊन बघा. त्याच्यामध्ये कशी फॅमिली एकत्र आहे कशी नाही ती. आणि मी आता एकटी का ब्लॉगमध्ये दिसते याला पण कारण आहे. तर प्लीज काय माहिती नसताना बोलू नका. तुम्ही माझे कॉन्टेंट करते, तर कोणाला यायचं नाही यायचं आहे तर त्याची इच्छा आहे. तर मी कोणाला फोर्स करू नाही शकत की माझ्या अकाउंटवरती या, बरोबर. कारण की इश्यू एवढा मोठा नाही आहे. ज्याला आवडेल त्याने यायला आवडेल, ज्याला आवडेल तो व्लॉगमध्ये येईल, ज्याला नाही आवडणार तो व्लॉगमध्ये नाही येणार. त्याला मी काय करू नाही शकत. सो कोणी नसलं तरी मी माझी एकटी, माझा नवरा, आम्ही दोघं ब्लॉगिंग करू. प्रेम द्यायचं का नाही द्यायचं हा तुमचा काम आहे. ब्लॉग बघायचं का नाही बघायचा हा तुमचा काम आहे. बाकी मी पुढे काय नाही बोलू शकत. नेक्स्ट क्वेश्चन आहे की ब्रँड पाटीलकडून की तुझी लँग्वेज खूप क्लीन आहे आणि तू एकदम सुशिक्षित बोलते. तर पहिल्यापासून मी लहानपणापासून माझी मम्मीची लँग्वेज पण तशीच आहे आणि मी अशीच बोलते. आणि मी जास्त करून माझ्या शाळेमध्ये, म्हणजे मी इंग्लिश मिडियममधून आहे तर जास्त करून मी म्हणजे क्लीनच भाषा बोलते. तर त्या गोष्टीचा पण इश्यू नका करू की माझी भाषा अशी काय. तो आर्या जाधवकडून हा रिप्लाय आहे की कॉमेंट आहे सॉरी, की तू पूर्ण व्लॉगमध्ये फॅमिलीला पण इन्वॉल्व कर. म्हणून मी बोलली की माझे जुने ब्लॉग एकदा बघा, त्याच्यामध्ये सगळे कसे येत होते ते पण बघा. आता त्या दिवशी माझ्या ब्लॉगमध्ये पप्पा आले आणि मला भरवला. जो घरातला मेन माणूस आहे त्याला माहिती मी कशी आहे.
म्हणून म्हणून माझ्या सासऱ्याने मला भरवला. सासऱ्याने भरवला तिथपर्यंत मी चुकीची असेल तुमच्या नजरेत तर असू दे. मी त्यांना काहीतरी प्रेम देत असेल, त्यांच्यासाठी काहीतरी जीव लावत असेल म्हणून त्यांनी मला भरवला. बरोबर. तर प्लीज पहिला नीट बघा आणि मग नंतर बोला. नेक्स्ट क्वेश्चन आहे सुरेश शिल्के. दीदी तू कोणाच्या बोलण्यावर लक्ष देऊ नको, आम्हाला तुझे ब्लॉग आवडतात. हा होता कॉमेंट. सो थँक्यू सो मच. मी कोणाकडे लक्ष नाही देते, पण कधी आन्सर दिल्याशिवाय लोकांना समजणार पण नाही. कारण की आमच्या घरातले जे 2 मेन माणूस आहेत, वर चालवतो ते माझे सासरे, सेकंड जे माझ्यासोबत आयुष्य काढणार आहेत ते माझे नवरा. बरोबर. ह्या दोघांना एकदम परफेक्ट माहिती मी कशी, म्हणून ते मला जीव लावतात पहिल्यापासून, लग्न झाल्यापासून. सो माझा ब्लॉग हे ओपन आहे, कोणी कधी पण येऊ शकतो, मी कोणाला पण घेऊ शकते, मी कोणाला कट नाही करत, कोणाला काय करत नाही. सो दुसऱ्यांच्या अकाउंटमध्ये जाऊन पण एकदा बघा का कॉमेंटमध्ये काय काय रिप्लाय आलेले आहेत. काय काय लोकांनी विचारलेलं आहे का तुम्ही कोणाला ब्लॉगमध्ये घेत नाही, तर समोरूनच असा मेसेज आलेला आहे का आम्हीच जात नाही ब्लॉगमध्ये, आणि हसायचा सिम्बॉल आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सोनाली महादेवी, असं काहीतरी आहे, महादेवी का काहीतरी आहे सोनाली. तर तिचं असं आहे की दीदी तू आम्हाला भरपूर आवडते, कोणाला आवडत नाही आवडत, पण तू आम्हाला आवडतेस. सो आमची फॅमिली पूर्ण तुझे ब्लॉग लागले होती, पूर्ण एकत्र बसून बघतात. तर आय नो दॅट भरपूर सारं प्रेम तुम्ही देत आहे त्याचे मला, आणि मी सगळ्यांना आवडतेच हे मला माहिती आहे. पण तुम्ही माझ्या अकाउंटवरती काय काय लोक फेक कमेंट करतायत, फेक आयडी आहेत, मला सगळं माहिती आहे, पण मी काहीच बोलत नाही. पण तुम्ही लोक मला एवढा जीव लावतात, जे माझे रिअल सबस्क्रायबर आहेत ते भरपूर सारं प्रेम करतात, त्यांच्यासाठी मी हा भरपूर लव यू सो मच. सेजलचा आहे नेक्स्ट क्वेश्चन की तुला मम्मी हेल्प का नाही करत, तुझ्या ब्लॉगमध्ये मम्मी का नसते, ती ब्लॉगमध्ये का असते. तर माझा रिप्लाय आहे की आय डोंट नो. आमिषा पाटीलने की तुला कोणीतरी अनफॉलो केलंय स्वतःहून, तर अनफॉलो कोणी केलंय, मी तर नाही केला, मी तर ओपन मध्येच आहे अजून. नेक्स्ट क्वेश्चन आहे कुणाली भोईर की जेवण बनवताना एवढी शांतता का आणि काहीच बोलत नाही. मग आता काय बोलू. मी पहिल्या ब्लॉगमध्ये बोललेली जेवणाची सगळी रेसिपी दिलेली, तर तेच करायला 100 वेळा रेसिपी सांगू, तिथं बोलते का तू तेच काय दाखवते आणि तू काय बोलत बसते. आता नंतर बोलतात आता शांतता का. आता मी स्पीड लांब केलेला आहे, म्हणजे स्पीड फास्ट केलेला आहे त्या क्लिपचा, म्हणून तुम्हाला माझं बोलणं ऐकायला येत नाहीये. आणि नेक्स्ट क्वेश्चन एवढी शांतता का. मग जेवण बनवताना मी एकटे, तर मी कोणाशी बोलू, भूताशी बोलू का, भिंतीशी बोलू, गॅसशी बोलू. मी माझे गपचूप जेवण करते, मी ते दाखवते. मी डेली ब्लॉग दाखवते का डेली ब्लॉग काय असतं, डेली मी काय करते मी ते दाखवते. सो मी कोणासाठी कॅमेरासाठी शोबाजी नाही करत, माझं रोजचं कामच मी दाखवते. डेली ब्लॉग काय बोलतात ते दाखवते मी. काहीच मी लोकांना फक्त एवढाच बोलेल, तर तुम्ही जास्त इश्यू नका करू, गोंगाट नका करू की असं झालंय तसं झालंय, कारण की मी जो जास्त गोंगाट करेल कॉमेंट सेक्शनवरती त्याला मी समोर उभा करून एवढाच फक्त विचारेल की बाबा तुला काय माहिती आमच्या घरातलं बरं. ओके. सो गाईज आजचा ब्लॉग फक्त छोटूसाच होता, कारण की भरपूर सारे कॉमेंट आहेच, हे मी माझ्या नवऱ्यासोबतच देईल. पण एवढाच बोलेल की जे अजून लग्न नसेल झालं त्या पोरींचं एकदा लग्न करा, मग समजेल कशी लाईफ असते, कसं नाही. मग लोकांना कमेंट कसं करायचा ही पण लाज वाटेल. तर सध्या तरी आयुष्य मला माझ्या नवऱ्यासोबत काढायचं आहे, आणि सपोर्ट माझा मला सासऱ्याचा पाहिजे, तर ते दोन्ही भरपूर आहेत. तर एवढंच मी फक्त बोलेल की काही इश्यू नाही आहे, ज्याची त्याची कामं तो करतो बरोबर. सो हा ब्लॉग छोटाच होता, आणि नेक्स्ट ब्लॉग माझ्या नवऱ्यासोबत काहीतरी चॅलेंजिंग ब्लॉग आहे. आणि मागच्या ब्लॉगला तुम्ही भरपूर सारा प्रेम दिला, आणि आता माझं वर्क पण चालू आहे, तर वर्क पहिला करून घेते. फक्त छोटंसं आजचा ब्लॉग होता, उद्याचा ब्लॉग मोठा आहे. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, असंच भरभरून प्रेम देत राहा कॉमेंट सेक्शनमध्ये. मी तुम्हाला असेच कधीतरी येऊन तुमच्यासाठी तुमचं नाव घेऊन मी पूर्णपणे एक ब्लॉग बनवेल. सो चलो बाय बाय.